नमस्कार अमरावती. अमरावती शहरातील वलगाव येथे रविवारी रात्री घडलेल्या दुहेरी हत्याकांडाचा पोलिसांनी अवघ्या काही तासात छडा लावला आहे. क्राईम ब्रांच आणि वलगाव पोलिसांच्या संयुक्त कारवाईत 5 मुख्य आरोपींना अटक करण्यात आली असून चौकशीदरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. वलगाव बसस्थानकाबाहेरील पान टपरीजवळ रविवारी रात्री संजोग विकास जोशी आणि त्याचा मित्र ऋतिक पंडित यांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या करण्यात आली होती. या दुहेरी हत्याकांडामुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली होती. घटनेनंतर गुन्हा दाखल होताच पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रांच आणि वलगाव पोलिसांची विशेष पथके तयार करण्यात आली. तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा शोध सुरू करण्यात आला. तपासादरम्यान पोलिसांनी विक्की उर्फ गोलू विकास उगले, मिलन गोपाल तायडे, अजय दिलीप नागदिवे, अनिकेत विलास मेश्राम आणि सुमित सुधाकर सुरजुसे या 5 मुख्य आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींना पुढील तपासासाठी वलगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली आहे. या संपूर्ण कारवाईत क्राईम ब्रांचच्या विविध पथकांनी महत्त्वाची भूमिका बजावत अल्पावधीतच गुन्ह्याचा उलगडा केला. पोलीस स्टेशन वलगावच्या हद्दीमध्ये जी घटना घडलेली आहे त्यामध्ये 6 आरोपीचा समावेश एफआयआरमध्ये आहे आणि सगळे आरोपी जे आहेत ते आपल्या ताब्यामध्ये आहेत. त्याच्यामध्ये किरकोळ वादावरून ही घटना घडल्याचं दिसून येते. काही वस्तूची त्यांनी चोरी केली असं एक प्रायमरी इन्फॉर्मेशन आहे आणि इतर काही किरकोळ वाद जे त्यांच्यामध्ये होते त्यावरून हा प्रकार झालेला आहे. यामधील सर्व 6 आरोपी जे एफआयआरमध्ये आहेत ते आपण ताब्यात घेतलेले आहेत. साधारणतः किती वाजताची ही घटना आहे? रात्री 11:30च्या दरम्यान ही घटना घडलेली आहे. आणखी काही आरोपी वाढण्याची शक्यता आहे? नाही, एफआयआरमध्ये जेवढे आरोपी आहेत तेवढे आपण ऑलरेडी डिटेन केलेले आहेत. हत्येमागे वेगळी चर्चा दिसत आहे. वलगावच्या सरपंचांना सुद्धा ताब्यात घेतल्याची चर्चा आहे. एफआयआरमध्ये ज्या व्यक्तींची नावं आहेत त्या सगळ्या व्यक्तींना आपण ताब्यात घेतलेलं आहे आणि क्षुल्लक कारणावरून ही घटना झालेली आहे. त्यांचे किरकोळ काहीतरी वाद होते आणि त्यामधून हा प्रकार घडलेला आहे. बंदोबस्त आता सध्या लावलेला नाही आहे. रात्री ज्यावेळेस हा प्रकार घडला त्यावेळेस आपण सगळा फोर्स त्या ठिकाणी लावलेला होता. आता सध्या परिस्थिती नॉर्मल आहे. पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके यांनी दिलेल्या माहितीनुसार ही दुहेरी हत्या किरकोळ वादातून झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र हत्येमागील नेमके कारण आणि इतर आरोपींचा सहभाग आहे का याचा पुढील तपास सुरू आहे. अवघ्या काही तासात दुहेरी हत्याकांडाचा उलगडा करत आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. या कारवाईमुळे शहरातील गंभीर गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्याचा संदेशही पोलिसांनी दिला आहे.